लास्ट सम मध्ये काय सांगितलं बघा, इन द बुक्स प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट ऑफ द न्यू फॉर्म. इथे आपल्याला जर्नल एंट्रीज वगैरे काही सांगितलेलं नाहीये. जे लोक अब्सेंट होते त्यांच्यासाठी मी पहिल्यापासून सगळं ड्रॉ करून दाखवते पूर्ण सम. ओके, किंवा ज्यांना काही कन्फ्युजन असेल की मॅडम ड्रॉ केलेलंच कॉपी करतात तर कन्फ्युजन होतंय, तर पूर्ण सम आज मी पूर्ण तुमच्या समोर ड्रॉ करून दाखवते. आज एकच सम घेणार होतो आपण, आणि मंडे पासूनचा नेक्स्ट वीक जो आपल्याला मिळणार त्याच्यामध्ये मी डेथ ऑफ पार्टनर घेईन 2-3 दिवस तुमचं. ओके, देन आवर ऍडमिशन विल बी ओव्हर. गॉट इट? बरोबर ना? ऍडमिशन संपतंय मग आपलं. येस मॅम. हा, ओके. पण मी परत तुम्हाला सांगते की ऍडमिशन पार्टनरशिप संपतंय आपलं. ऍडमिशन ऑफ पार्टनर्स वरती जास्त भर द्या. ऑलवेज ऍडमिशन ऑफ पार्टनर वरती जास्त भर द्या. बाकीचे तुम्ही थोडं कमी केलं तरी चालेल. ऑफिसला टाका असं मी कुठे बोलत नाही, पण कमी केलं तरी चालेल. ओके, फर्स्ट अकाउंट आपण नेहमी ओपन करतो इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. माझ्या बरोबर ड्रॉ करा, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. ओके, हे आपण फर्स्ट पेज वरती ड्रॉ करणार आहोत. त्याच्यामध्ये कॉलम कसे येणार आपल्याला? पर्टिक्युलर्स, amount rupees, amount rupees, amount rupees, particulars, amount rupees, amount rupees. ओके, सो हे ड्रॉ करून घ्या. तुमच्याकडे पट्टी, पेन्सिल, रबर सगळं तुम्ही घेऊन बसलाय असं मी अज्युम करते. त्याप्रमाणे हे ड्रॉ करून घ्या. तुमच्या बरोबरच मी ड्रॉ करते, त्यामुळे स्पीड कमी जास्त असण्याचा काही संबंध नाहीये. तुमच्या बरोबर जसं तुम्ही ड्रॉ करणार आहात तसं मी इथे स्केलने ड्रॉ करते. बरोबर आपला वेळेत सम कंप्लीट होतो की नाही तेही कळेल तुम्हाला. ओके, आता तुमच्याकडे इथे मला ऍडजस्टमेंट करायला प्रॉब्लेम होणार, त्याच्यामुळे मी इथे नाही दाखवते एका खाली एक, पण तुम्ही याच्या खालीच पार्टनरचं कॅपिटल अकाउंट काढा. मी बाजूला काढते कारण मला इकडे ऍडजस्टमेंटला प्रॉब्लेम होणार. ओके, सो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एकाच पेजवर तुमचं हे दोन्ही मावणार, प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये पहिला कॉलम येणार पर्टिक्युलर्स, आणि पार्टनर्सची नावं काय? शहा, लोधा अँड ढोले है ना? शहा, लोधा अँड ढोले. पुन्हा इकडे क्रेडिट साइडला सेम, पहिले येणार पर्टिक्युलर्स, माझ्या बरोबर ड्रॉ करायचे, मी नंतर लिहायला वेळ देणार नाही आता. शहा, लोधा अँड ढोले. ओके, पहिल्या हाफ पेज मध्ये ते काढलं, दुसऱ्या हाफ पेज मध्ये हे काढायचे आपल्याला. ओके, आता ड्रॉ करून घ्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तुम्हाला जेवढा वेळ लागणार आहे तेवढाच मला लागतो इथे. आरामात ड्रॉ करा. मी सांगितलंय आज एकच सम घेणार आहे कारण आपल्याला नवीन टॉपिक सुरू करायचं आहे ना. सो डोंट वरी ॲट ऑल, आरामात करा. ते जर एका लेक्चर मध्ये झालं सम तर मी सेकंड लेक्चर रिपीट पण नाही करणार. नाही झालं तर आपण सेकंड सेशन घेऊया. आणि सॉल्व सम सगळे करायचे बरं का तुम्ही. एक्झामला त्याच्या बाहेरचं काही येत नाही. सॉल्ड आणि अनसॉल्ड सम सगळे येत असले म्हणजे झालं. ओके, आता इकडे आपण काढूया बॅलन्स शीट ॲज ऑन. बॅलन्स शीट ॲज ऑन नेक्स्ट पेजवर येणार तुमचं हे बॅलन्स शीट ॲज ऑन.
रिटायरमेंट कधी झाली आहे? 1 एप्रिल 2019. 1 एप्रिल 2019. ओके. बॅलन्स शीट मध्ये हा कॉलम कोणता येणार तुमचा? लायबिलिटीज, अमाऊंट रुपीज. आता मी नंतर ड्रॉ करत बसते लाईन्स इथे. अमाऊंट रुपीज. मग इकडे येणार ॲसेट्स, अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज. दॅट्स इट. ओके. आता आपण एक एक ट्रान्झॅक्शन करत जाऊया. इकडे आपल्याला साधारण एवढं कॅपिटल अकाउंट लागेल असं धरूया, म्हणजे इथपर्यंत आपण काही एंट्रीज करणार नाही. आता काय दिलंय बघा. सॉरी. On 1st April 2019, Mr. Lodha retired from the firm on the following terms. Mr. Lodha हा कितवा पार्टनर आहे? सेकंड पार्टनर आहे. आतापर्यंत थर्ड पार्टनर दाखवत होते, आता सेकंड पार्टनर रिटायर होणार आहे. Goodwill is to be valued at an average profit and losses of the last 5 years, which were as follows. आता सगळ्यात पहिली स्टेप काय झाली पाहिजे तुमची? तर ॲव्हरेज व्हॅल्युएशन ऑफ गुडविल करायला लागेल. बरोबर. स्टेप नंबर 1, सगळं सोडून द्यायचं, गुडविलचं कॅल्क्युलेशन करायचं. गुडविल इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इनटू हाऊ मेनी नंबर ऑफ परचेस म्हटलंय त्यांनी, असं काय म्हटलंय का? आणि ॲव्हरेज प्रॉफिट अँड लॉसेस ऑफ लास्ट 5 years. परचेस काहीच म्हटलं नाही, म्हणजे गुडविल इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट. मग आता ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला लिहूया आपण. ॲव्हरेज प्रॉफिट इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. आता आधी आपण टोटल प्रॉफिट काढून घेऊया. टोटल प्रॉफिट इक्वल टू, आता सगळ्याची टोटल करायची. काय काय अमाऊंट आहेत आपल्याकडे? 35,000 प्लस 20,000 प्लस 30,000 प्लस 20,000 प्लस 25,000. राईट. ह्याच्या सगळ्याचं प्लस केलं की आपल्याला टोटल मिळणार 1,30,000. मग आता वरती टाकूया अमाऊंट इकडे आपण. ॲव्हरेज प्रॉफिट इक्वल टू 1,30,000 डिवायडेड बाय 5. मग 1,30,000 डिवायडेड बाय 5 केलं तर किती मिळणार आपल्याला? 26,000. आणि गुडविल इक्वल टू काय सांगितलंय? ॲव्हरेज प्रॉफिट. म्हणून मग डायरेक्ट इथे लिहून टाकायचं, गुडविल इक्वल टू, रुपीज मध्ये येतं ना आन्सर, गुडविल इक्वल टू रुपीज 26,000. ओके. व्हॉट नेक्स्ट? झालं. गुडविलची ऍडजस्टमेंट आपण करून ठेवलेली आहे. ओके. पुढे काय म्हटलंय त्यांनी? गुडविलसाठी आपण काहीतरी ऍडजस्टमेंट करायला लागेल. बरोबर. मागच्या वेळेला पण तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा गुडविल आपल्याला सांगितलेलं असतं, ओके, तेव्हा काय करायला लागेल आपल्याला? पुढे ऍडजस्टमेंट दिली आहे का बघूया. आता आपण आधी गुडविल काय करूया? रेज करूया आणि तिघांनाही देऊन टाकूया. मग आता याच्यासाठी आपण गुडविलची ऍडजस्टमेंट करून घेऊया. गुडविल अकाउंट, आपण रिटायरमेंट बघतोय, त्यामुळे गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल येणार. बरोबर. मग तो काय? टू पार्टनर्स. कोण एक पार्टनर? पहिला कोण आहे? शहा. टू शहाज कॅपिटल. टू शहाज कॅपिटल टू लोधाज कॅपिटल टू ढोलेज कॅपिटल. ओके. सो त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय आहे? 4:3. सो 4:3. आपल्याला 4:3 मध्ये गुडविल वाटायचे. गुडविल किती आपल्याकडे? 26,000. 4 आणि 3 7 आणि 3 10. राईट. सो 26,000 डिवायडेड बाय 10 किती आलं? 2,600.
2600 into 4 equal to 10,400. करेक्ट है ना, थोडं पुढे देते मी. 10,400 रेशो मध्ये वाटते मी गुडविल फक्त. 10,400, 7,800 आणि 7,800. 2,600 इंटू 4 केलं, इंटू 3 केलं आणि इंटू परत 3 केलं. ओके, गुड. कोणी कोणी लोक आन्सर देत आहेत. ओके, आता हे आपण बेसिक करून ठेवलं, बाकीचं आपण नंतर बघूया. गुडविलची ऍडजस्टमेंट एवढीच आहे. कॉम्प्युटर्स टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. काही येत नसेल तरी एवढं तर करताच आलं पाहिजे आपल्याला. कॉम्प्युटर किती आहे? कॉम्प्युटर ओरिजिनल व्हॅल्यू 43,000. त्याच्यावर डेप्रिसिएशन किती सांगितलं? 10%. लेस डेप्रिसिएशन 10%, 4,300. बरोबर. मग आता 43,000 मधनं 4,300 गेले तर किती राहतील सांगा बरं? 43,000 मधनं 4,300 गेले, मग आपण मायनस केलं तर आपल्याला मिळतील 38,700. आता डेप्रिसिएशन म्हणजे व्हॅल्यू कमी झाली ऍसेटची. ऍसेटची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे डेबिटला दाखवतो आपण. कितीनी कमी झाली? 4,300 नी. काय कमी झालं? तर कम्प्युटर. म्हणून टू कम्प्युटर अकाउंट. ओके, व्हॉट नेक्स्ट? फर्निचर टू बी रिव्हॅल्यूड ॲट ₹27,500. मग आपण आधी फर्निचर लिहूया तिकडे. फर्निचर ओरिजिनल व्हॅल्यू काय बरं होती फर्निचरची? 25,000 आणि त्याला आपल्याला करायचंय 27,500. मग ॲप्रिसिएट झालं का डेप्रिसिएट झालं फर्निचर? डिफरन्स किती आला? व्हेरी गुड, एक जण आन्सर देतोय मला. सो मग आपण काय करणार? ऍड ॲप्रिसिएशन. हे सगळं ऍडमिशन सारखंच आहे की नाही बघा. ऍड ॲप्रिसिएशन. किती ॲप्रिसिएशन होणार? 2,500. बरोबर आहे ना? ओके, आता हे ॲप्रिसिएशन झालं म्हणजे इथे क्रेडिटला येणार बाय फर्निचर अकाउंट 2,500. ओके, व्हॉट नेक्स्ट? व्हेकल ॲप्रिसिएटेड बाय 20%. आता इकडे क्लिअर कट ॲप्रिसिएशन दिलंच आहे. मग इथे मी लिहिते आता व्हेकल. व्हेकलची ओरिजिनल व्हॅल्यू किती दिली आहे? 45,000. व्हेकलची ओरिजिनल व्हॅल्यू दिली आहे 45,000. ऍड ॲप्रिसिएशन किती पर्सेंट सांगितलंय? 20%. मग 45,000च्या 20% 9,000. राईट. सो 45,000 प्लस 9,000. 45,000च्या 20% काढायचं ना आपल्याला, म्हणून आपण 10% म्हणजे 10 कोट 4,500. त्याचे डबल म्हणजे 9,000. असं मी डायरेक्ट करते. तुम्ही कसं करणार? 45,000 इंटू 20/100. मग ते किती येणार? 9,000. मग ऍड केलं तर आपल्याला मिळणार 54,000. आता ऍड झालं ॲप्रिसिएशन म्हणजे क्रेडिट. कितीने क्रेडिट होणार? तर 9,000नी. काय झालं 9,000नी? व्हेकल आहे की नाही, म्हणून इथे लिहिणार बाय व्हेकल अकाउंट. ओके, व्हॉट नेक्स्ट? आरडीडी वॉज नो लॉंगर नेसेसरी. इथे आपल्याला आरडीडी 1,000 होतं, ते कॅन्सल झालं म्हणजे इकडे लिहिणार कमी झालं ना आरडीडी, लायबिलिटी कमी झाली. सो आरडीडी, डेटर्स वाढले की नाही आपले. आरडीडी अकाउंट म्हटलं तर जास्त बरोबर आहे. आणि मग आपण इथे ऍसेट साइडला डेटर्सची फुल व्हॅल्यू दाखवणार. डेटर्स किती आहेत आपले? आता 9,000च्या ऐवजी आरडीडी कॅन्सल झालं म्हणजे डेटर्स होणार 10,000. व्हॉट नेक्स्ट? शहा अँड डोले विल शेअर द फ्युचर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 2:1. न्यू रेशो दिलाय त्यांना. काय दिलाय? न्यू रेशो 2:1. आफ्टर रिटायरमेंट. नाही तर आपण 4:3 घेतला असता ना, पण आता न्यू रेशो दिलाय 2:1. याचं पुढे काय करायचं लागलं तर वापरायचं, नाही तर काही करायचं नाही. It was decided that बघा, goodwill should not appear in the books of new firm and amount payable to Lodha is to be transferred to his loan account.
आता यांनी काय सांगितलंय, नवीन बुक मध्ये गुडविल असणार नाही. आता या 2:1 चा उपयोग आपल्याला इकडे करायचा आहे. गुडविल नवीन बुक मध्ये असणार नाही म्हणजे हे कॅन्सल करायला लागेल, बरोबर. मग कसं कॅन्सल करणार, तर गुडविल करणार आपण या साईडला करायचं क्रेडिट बाय, आता जे रिमेनिंग पार्टनर्स आहे फक्त त्यांचं नाव येणार, हा, बाय शहाज कॅपिटल, बाय, आता लोधा रिटायर झाला, बाय ढोलेज कॅपिटल. आता इथे आपल्याला एरवी आपण काय केलं असतं, 4:3 रेशो घेऊन टाकला असता, पण इकडे आपल्याला न्यू रेशो दिलाय. काय दिलाय, बाय शहाज कॅपिटल बाय ढोलेज कॅपिटल अकाउंट. नवीन रेशो 2:1 दिलाय की नाही आपल्याला. मग जे गुडविल आहे ते आपल्याला 2:1 मध्ये राईट ऑफ करायचंय. मग आता करून बघा, आता कसं येणार बघा. ओके, गुडविल होतं किती टोटल आपलं, 26,000. 2:1 म्हणजे डिवायडेड बाय 3, बरोबर, इंटू डिवायडेड बाय 3 इंटू 2 किती आलं, 17,333 म्हणजे किती आलं, 17,333. तसंच ढोलेचं किती येईल बघा, आता परत करा. टोटल आपल्याला हवं होतं 26,000 गुडविल डिस्ट्रीब्यूट करायचं होतं. डिवायडेड बाय 2:3 म्हणजे 2:1 म्हणजे टोटल झाली 3, डिवायडेड बाय 3 इंटू 1, 8666 म्हणजे 7 करू शकतो आपण, 8,667. ओके, 8,667 इथे केलं क्रेडिट. का असं केलं, कारण गुडविल नवीन बुक मध्ये आपल्याला घ्यायचं नाहीये म्हणून केलं, नाही तर हे केलं नसतं आपण. इथे केलं क्रेडिट, इकडे होणार डेबिट टू गुडविल अकाउंट. ओके, 17,333 आणि 8,667. हा, हे याचं लोधाचं नाही येणार, ते कोणाचं येणार, ढोलेचं येणार ना. लोधामध्ये काही नाही, तो रिटायर्ड होतोय ना लोधामध्ये, त्याला काही नाही. ओके, व्हॉट नेक्स्ट, लोधा इज टू बी ट्रान्सफर. लोधाचं जर काय बॅलन्स असेल त्याचं लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे, पण आपण बाकीचं पोस्टिंग या प्रॉब्लेम मध्ये काहीच केलं नव्हतं, पण त्यांनी आपलं काही बिघडलं का, काहीच नाही बिघडलं. ओके, सो नॉर्मल जसं आपण करतो तसं करूया. आता क्रेडिटर्सला आपण हात लावलाय का, नाही. कॅपिटल लिहायला जागा ठेवा आणि क्रेडिटर्स लिहून टाका इकडे. क्रेडिटर्स 20,000. त्याच्यानंतर बिल्स पेएबलला पण आपण हात लावत नाही आहोत, ते ॲज इट इज घ्या. बघा, सिक्वेन्स थोडाफार बदलला तरी सुद्धा काही फरक पडला नाहीये. आता कॅपिटल अकाउंटचे बॅलन्स जे आपण एरवी फर्स्ट स्टेपला लिहितो ते नव्हते लिहिले, ते आता लिहिते मी. बाय बॅलन्स, लेजर करताना थोडाफार सिक्वेन्स इकडे तिकडे झाला तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही. 45,000, 35,000, 27,000. गॉट इट. आता काही रिझर्व वगैरे आहे का प्रॉब्लेम मध्ये, नाही. ओके, कॅशचा बॅलन्स किती आहे, 9,000. आता कॅश मध्ये काही झालंय का व्यवहार बघा, त्याचं जे काही ऍडजस्टमेंट आहे ते सगळं लोन मध्ये ऍडजस्ट करायचं, म्हणजे कॅशला काहीच हात लावलेला नाहीये. मग ते ऍज इट इज घ्या, कॅश 9,000. ओके, डन. आता आपण क्लोजिंग करायला घेऊया. आता ह्याच्या पुढचं क्लोजिंग तर तुम्हाला सगळ्यांना येतं, हे आपण रिटायरमेंट करतोय त्यामुळे सगळ्या पार्टनरला प्रॉफिट किंवा लॉस जाणार. क्रेडिट साइड मोठी दिसते, 9 + 1 10 + 2 12, 12,500. सो इट इज 12,500. 12,500 मधनं 4,300 गेले तर राहिले 8,200. आता हे त्यांना त्यांच्या ओल्ड रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट होणार. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. काय नाव आहे पार्टनर्सचं, शहा, लोधा, ढोले. ओके, आता त्यांच्या रेशो मध्ये वाटायचं, कोणत्या रेशो मध्ये, 4:3:3.
3280 रेशो मध्ये वाटता येत नसेल तर मला अजूनही विचारा, आज आपल्याकडे वेळ आहे. 2460 त्याला काय म्हणणार आपण? प्रॉफिट. क्रेडिट साइड मोठी आहे ना, म्हणून त्याला म्हणणार आपण प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. इथे केलं डेबिट, कॅपिटलला करायचं क्रेडिट. बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. ओके, 3280, 2460, 2460. गॉट इट. आता आपण एक एक अकाउंट क्लोज करायला लागूयात. बरोबर, बघा इथे आता आपलं गुडविलची ऍडजस्टमेंट राहिली होती ना, इथे गुडविलला केलं होतं डेबिट, म्हणजे इकडे काय करायला हवं होतं? क्रेडिट. ते राहिले ना पोस्टिंग, ते करून घ्या आता. बाय गुडविल अकाउंट. डेबिटचं केलं पण क्रेडिटचं पोस्टिंग राहिलं की. बाय गुडविल अकाउंट किती आहे? 10,000, 7,800, 7,800, 10,000, 7,800 and 7,800. बरोबर आहे का? $10,400 आहे का? हा, 10,400 आहे ना हे. सो इट विल बी 10,400. टोटल होत नाही तेव्हाच वाटलं मला. 10,400. ओके, इथलं गुडविलची एंट्री राहिली होती, इथे केलं होतं डेबिट, इकडे करायला हवं होतं क्रेडिट. सगळं क्रॉस चेक करून मगच क्लोजिंग करायचं. आता याचं टोटल करा. याची टोटल येणार 58,680. हा काही रिटायर झालेला नाही, त्यामुळे याचा बॅलन्स येणार 58,000. आपण इथे लाईन टाकून घेऊया एक. ओके, 58,680 मधनं 17,333 गेले, म्हणजे राहिले 41,347. ओके, त्याच्यानंतर ह्याला काय म्हणणार आपण? टू बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके, आता लोधा रिटायर्ड होतोय, त्याला आपण जरा बाजूला ठेवूया. ढोलेकडे जाऊया. ढोलेचं टोटल किती आली? 37,260. सो इथे पण येणार 37,260 मधनं 8667 मायनस केले, म्हणजे किती राहिले? 28,593. ओके, आता काय करायचं आपल्याला? जो रिटायर झाला त्याचा बॅलन्स काढूया. 45,260. इथे पण येणार 45,260. दुसरं काहीच नाही इथे. बरोबर, मग तेच येणार 45,260. आणि हे 45,260 आपण लोन म्हणून दाखवणार आहे, म्हणून इथे येणार टू लोन अकाउंट. काय म्हणायचं त्याला? टू लोन अकाउंट. आता ह्याचं सगळ्याचं पोस्टिंग हे टॅली करून दाखवायचं. ओके, इथे केलं डेबिट, म्हणजे बॅलन्स आला ना डेबिट साईडला, म्हणजे डेबिट बॅलन्स डेबिट साईडला आला, म्हणजे मग तो क्रेडिट बॅलन्स आहे. आणि मग कुठे येणार तो? लायबिलिटी साईडला. मग लायबिलिटीला दाखवा कॅपिटल. दोनच पार्टनर उरले. कोण दोघं जण उरले सांगा बरं? शहा अँड ढोले. शहा अँड ढोले. ओके, शहाचं कॅपिटलचा बॅलन्स बघा किती आलाय आपला? 41,347. तुम्ही काढला असेल तुम्हाला मिळेल 28,593. आता या दोघांची टोटल करायची आणि ती आउटर कॉलमला लिहायची. ओके, ती येणार आपली 69,940. मग आपल्याला लोन अकाउंट दिलं होतं ते लिहून टाका लगेच. लोधाज लोन अकाउंट. लोधाज लोन अकाउंट. लोधाचं लोन अकाउंट किती आलं होतं? 42,360. सॉरी, 42,260 का 45 आलंय बघा किती? एकदा चेक करा मग. 45,260. ओके, now make the total. If your balance sheet is tallied, that means we are arithmetically correct. अभी टैली करने का काम आपको करना है. मैं मीटिंग ऑन रख रही हूँ.
कुछ डाउट है तो पूछो इसमें से, और मुझे टैली करके टोटल करो। अब तक सब टोटल मैं ही करके दे रही हूँ आपको। रिकॉर्डिंग मैंने